जाऊ दे. अरे म्हातारपणी मला जवान कामावाली भेटली. हा मस्त काम आहे तिचं बर का. काय खोकल्याची उभं आली बा. जाऊ दे. लई कामावाल्या येऊन गेल्या माक, पण या कामावालीच्या खालीच मस्त कामही करती, दिसायलाही मस्त आहे. हा मी ना आता तिच्या वय ना म्हातारा जीव वाहते, पण तिच्यावर लाईनच मारितो. हा लई जाकास लई जाकास. पाहिलं का असं नुसतं तोंडाला पाणी येतं, तसं काय आंबा रस. बाबा हा काय फरची पुसायची होती ना, सगळं काम आवरलं, आता फक्त फरचीच राहिली पुसायची. आता हा काय म्हणले मला तू? ते बाबा म्हणले. बाबा बाबा नको म्हणू, इकून ये. हा का? इड बस. शांता हा एवढा भारी दिसतोय मी, आणि तू मला बाबा म्हणते. आहो तुम्हाला सांगू का, मग तुम्हाला काका म्हणू का? छा 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 छा. काका नाही पण ए बोगस शब्द. हा का? हा बया मग आता काय म्हणा तुम्हाला. तुम्ही इकडं कुठं चालले उरावा? हा आजोबा तिथेच बसा ना. शांता हा अगं आजोबा म्हणून राहिली. मग आता काय म्हणा बाई तुम्हाला. आता तुमचं एवढं वय झालं 70-80, पर पिकून गळायला झाले. आता तुम्हाला आजोबा शोभत ना, मग दुसरं काय म्हणायचं बरं? अगं शांता तू मला काका म्हणू नको, आजोबा म्हणू नको. मग एक काम करते, तुम्हाला अंकल म्हणू का? अगं काय चावलं ती शांता तू. हा अंकल म्हणती काय? ते शब्द घेऊच नको. हा का? या बाय. अहो मग आता तुमच्या वयामानाने मला ते शब्द बोलावं लागतील ना. पण तुम्ही एवढे सरकूच नका ना इकडं. आता मी काय इकडे याच्यावर बसू का या गावल्यावर? शांता तिकडे सारखा नाही. शांता अगं बसू दे बसू दे. ऐक ऐक मा. हा या बाय शरीर दिसतं तुम्हाला म्हातारं दिसतं, हा पण माझं मन म्हातारं नाही झालं, म्हातारं नाही. हा का? अहो पण तुमच्या मनाशी मला काय करायचंय? या बा तुम्हाला कामवाली लागत होती ना, मग तुम्ही पेपरला बातमी दिली होती, मग मी आले कामवाली बरोबर. तुमच्या घरात काम करून राहिले, आता झाले 15-1 दिवस. माझं काही चुकतं का? नाही ना. आता मला काही काम करायचं, पैसे घ्यायचे आणि घरी जायचं. हा आता तुम्ही सांगा बरं, या असं सारखं म्हणू राहिले आजोबा म्हणू नको, बाबा म्हणू नको, मग तुम्हाला ह्या वयात म्हणू काय? शांता काय म्हण माहितीये का? या बाय मी सांगतो. अहो ओ तुम्ही मालक. ओ तुम्ही मालक म्हणा, मालक. हा का? शांता तुला हसायला ते आता आहो तुम्ही असं म्हणू राहिले का जसे तुम्ही लय तरणे बांधे का काय? आहो तुमच्या आता गावऱ्या मासनं जायची वेळ आली आणि तुम्ही म्हणू राहिले मला आहो आहो मालक म्हणा. असं कस काय म्हणू मी आहो मालक? तुमच्या वयाला शोभाला असंच म्हणाल ना मी. अगं शांता तू अजून मा पाहिलं नाही, तुला म्हातारा वाटतं. काय नाही काय नाही म्हणलं. आता फरची पुसाय आली ना तू, ते विचारलं. तू म्हणलंय खोकला एवढा आला का? नाही नाही ती येते उभं उभं येते ना. ते एक काम करते, फरची पुसून झाली का मग तुम्हाला कॉफी बनवून देते. ती खराब झाली, पुसून घे पुसून घे. मग तुम्हाला तेच म्हणू का? आओ मालक असं म्हणू का? शोभत का ते या वयात? काय शांता बोलू राहिली, या वयात शोभत का? पदर सोडा ना, पार बसले साडीवर तुम्ही. भया म्हातारडा काय नुसतं चावणार तर दिसू राहिला, पार गळायला झाला पिकून. काय म्हणते? ते कुडा कुडा काय गळाला म्हाताऱ्याचं म्हणते? ते गळालं म्हणलं. ते पाणी तिकडे गळत होतं ना नळाचं, ते नळ थोडा लूज राहिला
हा, हा. म्हणून ते बंद करायचंय. असं असं मग घे फरची पुसून हा घे घेते बर का मालक पुसून. घे घे आहो मालक हा फरची पुसते. हा पुस पुस हा हा चांगली पुस बघा शांता. आहो मालक हा पाय वरती करा ना. हा 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 करतो करतो. हा करा करा खाली. हा केले केले. हा काय हो काय नाही काय नाही. तर तुम्हाला काय पाहिजे का? नाही पाहिजे नाही तो पडदा आहे ना असं करायला चाललो होतो हा. तेवढे तू आडवी उभी राहिली मग बसलो. हा का? हा मला वाटलं काय पाहिजे का काय. नाही नाही झालं थोडी राहिली फरची. हा घे पुसून घे. हा हा थांब थांब तुम्ही चालले का? हा इड बसतो इड. हा बसा बसा. काय हो आजोबा? आजोबा म्हणते. अहो तुम्हाला एक सांगू का बाई? अरे शांता हा. मला काओ मालक म्हणावा. अहो ऐका ना. हा तुमच्या ते वयामानाने ना नुसतं तेच येऊ राहिलं. आजोबाच येऊ राहिलं माझ्या तोंडामध्ये. आजोबा हा मला मालक म्हणले असती का हो मालक हा. तर मला किती आनंद वाटला असता. बरं मी काय म्हणते हा? जर मला सुचलं ना हा तर मी म्हणत जाईल बर का कधी कधी आहो मालक. नाही नाही पण शिकच. शिकूच का? आता तू माझ्या घरात कायमची आहे. हा बर बर कामाला. हा चालेल चालेल घेते पुसून फरची. घे घे घे. तुम्ही असे काय करून राहिले हो? काय नाही काय नाही. तिकडून इकडे येऊन बसले इकडून तिकडं. तुमचं काही दुखतंय का? दुखत नाही. हा? मालक हा? आहो मालक. हा, हा. आता शिकली शिकली. हा आता आहे ना फरची पुसायची झाली आहे जवळजवळ. झाली ना. हो हो वा वा. आता मी आहे हा. ना तुम्हाला सांगते. तुम्हाला थोडी कॉफी करून आणते बर का. हा 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 चालत. हो. तुम्ही परत इकडे येऊन बसले का? नाही काय झालं हा? तू इकडे आली हा मग मी बसलो इड आहे ना इड टेकाल भारी लागतो हा का? म्हाताऱ्या माणसाला. बर बर. शांता बोला ना मालक. इकडे ये, इकडे ये. बस बस. काय म्हणते आजोबा? तुला म्हणलं तर आजोबा नको म्हणू. सॉरी सॉरी. आजोबा म्हणली हा का मला खोकल्याची उभं आली. हा का? ते तुम्हाला कॉफी करायला चालले होते ना आता हातबीत पुसून. ऐक शांता हा करशील करशील हा करशील कॉफी. हा. कॉफी केली का आपण दोघही संगत पिऊ. हा एक बोलू का तुला? बोला ना. बोलू. हा अगं तुला पोरं सोरं किती आहे? मला 3 पोर आहे. 3. हा शाळेत जात्या का? हा जाते ना. या असं बारीक आहे, एक बालवाडीत जात, एक पहिलीत आहे, एक दुसरीत आहे. हा का? हा आणि तो नवरा काय काम करतो नवरा? ते अहो आता तुम्हाला काय सांगायचं आजोबा. आवरा आहे ना नुसता बेवडा आहे मला. नुसता मुताट पिऊन ताईट राहतो. काहीच काम धंदा करीत नाही. सगळं माझ्यावरच अवलंबून आहे. म्हणून या असं 4 घरची कामं करावं लागत्या. काय करत्या पोरांना पोसायचं, त्यांचं शिक्षण पाणी कपडा लत्ता खाणं धुणं. तो ना मेला पोरं काढून ठेवले फक्त काही कामाचं नाही हो. म्हणजे तुझ्या नवऱ्यानं फक्त हाऊस म्हणून पोरं काढले आणि सगळं तूच करती. सगळं मी करते. त्याला परपंच म्हणजे काही कळूच नाही राहिला. जाऊ दे ते बेवडच. आता सुद्धा घरी मूत पिऊन पडेल असेल. हा ना. हा जाऊ दे मरू दे शांता. त्याचा विषय सोडून दे. हा पण मी काय सांगतो तेवढं ऐकते का? हा बोला ना. तुला सांगतो हा. या बाय माई स्वतःची ती बायको हा मरून गेली ग. हा का? हा. तुमची बायको मेली का? हो मत झाले 2-3 वर्ष. हा का? हा हा या बाय मी एकटाच राहतो या घरात. हा का? मग तुम्हाला काय पोर सोर आजोबा
आहे ना आहे ना. आहे का? एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. हा का? का सून मुली ना मुंबईलाच राहते. हा का? हा हा. आणि पोर आहे ना तिकडे पुण्याला देईल. हा का? हा बाई तुम्हाला मुंबईला नेती नाही का? मुंबईला नेत्या हा पण मी असा खोकतो ना हा ती सुनबाईलाही गोड्याची हा राग राग करती. हा का? मग मीच जात नाही म्हणलं मरू दे आपलं आपलं इड. हा जाऊ दे आता तुमचं एवढं मोठं घर आहे हा आणि पोर पैसे देत हा त्याला लय पेमेंट हा का? आकलीपेक्षा पेमेंट आहे. हा का? हा हा मग म्हणूनच तुम्ही कामवाल्यांना पैसे देता आवडले. हा मग बाई हा तो मासारख्या कोण काम करून घ्यावा. हा बरं मग जाऊ का मी आता कॉफी कराय. थांब करशील थांब मी जे मुद्द्याचं बोलायचंय थोडं हा ऐक शांता. हा या बा तो पोरा स्वरांना मी पैसा पुरितो हा आणि तुलाही पैसे पुरितो हा बर का. हा त्यांची शाळा कर हा. तुला बारी बारी साड्या घे हा पोरांना कपडे घे हा मी पैसा पुरितो हा पण मी सांगल ते काम तू करशील का. हा का? हा म्हणजे काय काम आहे तुमचं? काय काम हा तुला राजाच्या राणीवाणी अशी टकाटक ठुणार. आओ आजोबा पण मी तुमची कामवाली आहे. मला साड्या येन तेन माझ्या पोरांचं शिक्षण मला राजाच्या राणी सारखं तुमचा काय संबंध येतो ठेवायचा. तुम्ही फक्त मला कामाचे पैसे देणार मी माझ्या घरी तुम्ही तुमच्या घरी. अगं मी तुला चोपड्यात बसून झोका देईल. हा का? हा तुला अहो, पण कशा संदर्भात कशाबद्दल असं तुम्ही काय बोलून राहिले मला कळू नाही राहिलं. नाही नाही. हा सोपं काम आहे तुला. हा का? हा काय काम आहे सांगा ना. तो आहे ना मला हा मावाला हातात धरायचं. काय हातात धरायचं? म्हणजे काय धरायचं हातात? हा काय अगं- बोलून राहिले तुम्ही? अगं शांता राग नको मानू. हा हातात धरायचं हा आणि उठवायचं. उठवायचं? तुमच्या जिभेला काय हाड आहे का नाही? हा फार तुमच्या गवऱ्या मसनात गेल्या. काय भुकू राहिले काय बोलू राहिले तुम्ही? आजोबा तुम्ही माय आजोबाच्या वयाचे म्हणून मी तुम्हाला काही जास्त बोलत नाही. तुम्हाला लाज वाटते का या वयामध्ये असं बोलायला? म्हणा हातात धरायचं आणि उठवायचं ही कोणती भाषा आहे तुमची? हा तुम्हाला काय वाटलं कामवाली म्हणजे का काही बोलायचं का? अगं शांता तसं नाही म्हणून राहिलं. मग काय म्हणून राहिले? म्हणजे मी झोपेल असलो का हा तो फक्त तो वाला हात घ्यायचा हा मग हाताला धरायचं हा आणि हातात हात धरला हा का उठून मग घरामध्ये न्यायचं इकडं तिकडं फिरवायचं असं म्हणून राहिलो. माझं वय झालं ना. म्हणजे असं म्हणत होते का तुम्ही? हा बया म्हणजे तुम्ही असं म्हणत होते का हातात हात धरून उठवायचं आणि मला तिकडे न्यायचं झोपायला बेड इकडं तिकडं असं म्हणले का? एवढंच काम तुला. अरे देवा बया मी तर बया जाऊ द्या मरू द्या माझा लय मोठा गैरसमज झाला बाई. आजोबा मालक 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 ना शांता. हा अगं मी काय म्हणतो ऐक. हा तुला तुम्ही इकडून उठून इकडं का बरं आले? अगं असं झालं हे खोकल्याची उबळी ती ना एक ठिकाणी बसलो. हा का? हा म्हणून आलो. हा ऐक ना हा शांता हा तुला काही पैशाची गरज आहे का एखाद्या लाखाची? नाही नाही आता अजून माझा पगार महिना भरला नाही ना. आताच तुमच्याकडे कामाला लागले ना. अरे रे 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 तो पैशाचं सोड. हा तुझे पैसे तुला भेटणार हा ते महिन्याचे महिन्याला. हा मी देतो तुला. तो परपंचासाठी लगेच 1 लाख रुपये देतो. हा का? हा तुमचे ते एवढे कसे फेडणार मग मी? देऊ नको हा देऊ नको बर का शांता. हा तुला 1 लाख रुपये देतो मी हा पण तू इथून पुढे काम करशील का? काम? हा तुमचं असं काय काम आहे बाई? करील ना. आता तुम्हाला सांगू का? मला हे बघ, पैशाची गरज आहे. हा. हा
माया परपंचाला नवरा दारुडे पोरं लहान लहान आहे. हा तुम्ही मला 1 लाख रुपये देत असतील तर मी करील ना काम. या बघ कर ना. हा सा- पण काम मला सांगा बरं का कोणतं काय. तुला इड नाही काम सांग. हा तुला आता मध्ये नेणार, हा तुला 1 लाख रुपये देणार हा का आणि मग तुला काम सांगणार. हा का हम्म. हा बया एवढे 1 लाख रुपये मी माझ्या आयुष्यात नाही पाहिले हो. ते मग मला इकडं सांगून दिलं असतं काम तर माझं जीव नुसतं हे हो राहिला. नेमकं काय काम आहे. का माझी बायको मरून जायले, हा मला रोज आहे ना बायकोची आठवण येते. अशी उठू उठू बसतो रातचं खाटावर. हा का हा मला फक्त आहे ना हा बायकोच प्रेम दे. भया हं? काय म्हणू राहिले तुम्ही. बायकोच प्रेम दे. बायकोचं प्रेम वयाचा विचार करा ना थोडा. बायकोचं प्रेम आता तुमचं वय काय माझं वय काय असं कसं देऊ बाई तुम्हाला बायकोचं प्रेम मी. शांता हा ऐक, हा तुला काय करायचंय. हा या बाय, तुला तुझ्या परपंचाला पैसा भेटला म्हणजे बास ना. हा हं? पैशाची तर गरज आहेच. हं? हा मग या बाय, हा या बाई हे प्रेमचार भीतीच्या आडायची हा हे काय बाहेर नाही कोणाला. हा हं? मला असं असं मी बोललो ना हा. ते मला करून दे. हा का हा हा तू म्हाताऱ्याला खुश कर, हा मी तुला खुश करतो. हा का हा का हा. शांता, हा. आत्ताच नाही 1 लाख, हा तुला जेव्हा पैसे लागतील ना हा. तेव्हा असे काढून देणार. हा पैसे काढून देणार. हा का हम्म. असे काढून द्याल का हा कुठून. या कोपरीच्या खिशातून. हा का हा हा थांबा मी 5 मिनिटं विचार करू का. विचार कर, मला सांग. बरं बरं कर कर. बया हा म्हातारा काय भाव चढेले. बायको मरून जाईल त्याला या वयात माकडून प्रेम पाहिजे असं तरण्या बाईकडून. हा पण जाऊ दे मरू दे. मला म्हणू राहिला तुला आताच्या आता 1 लाख रुपये देतो आणि असे कवाय लागले का कवाय देत जाईल. जाऊ दे मरू दे बाई. मा परपंच सुखात चालत असेल तर काय हरकत आहे. जाईना का असं ना म्हातारा थोडस त्याला लाडी गुडी लावायची. दुसरं काय आहे तवा त्याचं काय ते म्हातारे काय ते करणार आहे ते एवढं आपल्याला. थांब आता त्याला आहे ना लाडी गुडीच लावते. मी काय म्हणते हं? आजोबा हं? तुम्ही जे सांगितलं ना ते मला मान्य आहे. कसं आहे गरीब परपंच आहे ना. जर मला थोडेफार पैसे भेटत असले तर तुम्हाला प्रेम द्यायला काय हरकत आहे. म्हणजे तशी इच्छा नाही बरं का. आता तुमचं वय थोडं जास्तच आहे पण जाऊ द्या. वयात काय आहे तेव्हा मला पैशाची गरज आहे ना. अगं शांता, हा. तुला काय सांगायचंय. हा. माझ्याकडे ना हा. खूप अशा कामावाल्या येऊन गेल्या हा का पण त्या म्हाताऱ्या होत्या हा का बर का. हा मी म्हणलं नको भाऊ. आणि मी मग पेपरला अशी बातमी दिली हा. का मला जवान कामावाली बाई कामाला लागते. हा का हा हा. म्हणून हा. तू आली. हा. तू तो आली तर आली हा. पण तुझा आहे ना असा उजेडच पडला बाई माझ्या घरात. हा हा. का मी आवडले का अहो, तुम्हाला. एवढी आवडली का काय त्याच मापते. हा का आता तुला आहे ना मी आयुष्यात कामावरून माझा जीव आहे ना हा. तवर तर काढूच शकत नाही. मग तुम्हाला जवान कामवाली कायला पाहिजे होती. याच्यासाठी हा का म्हणजे थोडं प्रेम बी भेटल बा तुम्हाला कामाबरोबर असं. एक वेळेला काम कमी हा प्रेम जास्त. हा का हा तुमची बायको वारून जाईल. आता माणूस जरी म्हातारा झाला पण त्याचं मन थोडंच म्हातारा होतं. मग अजून ते टणटणा उड्या मारित. हा का मग बर का शांता, हा मावाला आहे ना हा चड्डीत असं थांबतच नाही. हा का हा नुसतं उड्याच बिकीत. हा का हा ते कळेल ना आता मला. हा कळलं ना तिथे गेल्या. हा ते वयामानाने समजू येतं ना लगेच. हा. बरं बरं चालते का मग. हा चला मग पण पैसे लगेच देणार आहे ना. आधी पैसे देतो. हा. शांता तुला विश्वास नाही का. नाही हाय हाय तसे तुम्ही चांगले
बरं बरं चला मग. चाल चाल. ये शांता ये बस इड बस. हा हा. बस बस. तुम्ही पैशाचं म्हणले होते ना. हा म्हणजे तुला आहे ना एक काम कर हा शांता आधी ना पैसेच घेऊन टाक. हा हा बरोबर आहे तुझं आहे खरं आहे. कोण कसं आहे कोण कसं आहे काय माहिती तुला हा. नाही का शांता. हा हे 1,00,000 रुपये घे. बया मालक हा? तुम्ही तर लगेच दिले बाई मला 1,00,000 रुपये काढून. म्हणलं काही खोटं म्हणून राहिले काय. खोटं नाही. हा तू जर माझ्यासाठी करते हा मग मी केले ना काय झालं हा हा गावतावानी पैसा माग. हा हा शांता हा ऐक जरा हा काय झालं माहितीये का हा तुला वाटतं हा मी जरी माझं वय म्हातारं झालं हा हं? पण मन आहे ना मन हा म्हातारं नाही झालं. हा याला खूप करूशी वाटतं. हा का हा हा मी आता आहे ना हा तुला सुद्धा लई करणार आहे. हा का मान हा हा म्हाताऱ्याला भरलाय चळ पाणी थेंब थेंब गळ. म्हाताऱ्याला भरलाय चळ पाणी थेंब थेंब गळ. बाग्याचा जातो फुल तुरीतो बाग्याचा जातो फुल तुरीतो. असं भरलंय माझ मन. म्हाताऱ्याला भरलाय चळ पाणी थेंब थेंब गळ. म्हाताऱ्याला भरलाय चळ पाणी थेंब थेंब गळ. हा का ते गाणं चांगलं होतं तुमचं. फक्त ते बरं असू द्या थोडं कडवं चांगलं म्हणलं तुम्ही. मला आवडलं बरं का. ते बरोबर आहे बरं का. म्हाताऱ्याला खरंच चळ मारलाय. पण जाऊ द्या तुम्हाला गरज आहे ना हो. आता ह्या वयात पण थोडंफार पाहिजेच ना. अगं पाहिजेच हा मग बर बर त्याच्यामुळं तर मी तुला कामाला ठेवलं. हा हं शांता हा आता लई टाइम झालाय. हा हा ते मावाला थांबत नाही हा हा नाही का. हा आता लगेच बिडू बा. बर बर हं? आता हा आता झोपती ना. हा 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 या बाय धर तुला उशी घे. हा पण तुम्ही काय मला ते जाशाल ना पैसे. हो ते विचारच करू नको. हा अगं मला आहे ना मा मना जुक्ती बाई भेटली. बर बर हा झोपू का मग. हा झोप झोप. शांता हा आता आहे ना हा मला आहे ना लय मुडी येईल. हा हं? आता मी बिल गतो बघा. हा हं? शांता हा थांब 2 मिनिटं. हा काय झालं लूज कॉन्टॅक्ट झालं ग. हा का हा ना लाईटीला कसं लूज कॉन्टॅक्ट होतं हा असं लूज कॉन्टॅक्ट झालं. हा. शांता हा. थोडं वया मान्य नव्हतं ते हा पण मी ना तुला खुश करील हं. हा का हा कर बर का शांता. हा 2 कवायना राऊंड हा आज मारितोच बघा तो आऊ. हा का हा हा तुम्ही तर 1 राऊंड सोयीचा करीना. होईल होईल. हा का हा बर बर पड बरी एकदा. पडू का हा झालाय गरम. हा का हा बर पड शांता किती भारी दिसते तुझे गाल बिल हं? हा ना हात हं? लय मस्त. तुम्ही पण आहे ना आजोबा आपलं मालक अहो मालक हा तुम्ही पण आहे ना लय गोंडस दिसू राहिले बाई. तुमची टोपी ना बाबा बाबा टोपी तर काही विचारूच नका बाई. हा ना. लय झकास आहे. वा. लगेच सुरुवात करतो हं? हा लगेच बिडतो बर का. हा का हं? हा आपण हा काय हो? थांब उबळी तीच हा शांता हा पुन्हा लूज कॉन्टॅक्ट झालं. हा का हम्म ते
असं होतंय का तुम्हाला सारखं? नाही ते काय झालं, आता बरेच बायको मरून खूप दिवस झाले. हा. आता ते पहिल्यांदाच बी लागलं ना, हा करावं तर नाही वाटतं, हा पण नेमकं वर गेलं त्याची लाईटच डिम होऊन जाते. हा का? हा. मग आता तुम्हाला पटाय पाहिजे, या वयामध्ये लाईट फुल कशी काय राहील बरं? ढिमच होईल ना. पण तुम्हाला लय आग बाई. पण जाऊ द्या बाई, मला पैशाची गरज आहे. पैसे ठेवले पैसे. हाय ना. हा हा ऐक ना शांता, हा आता एक काम करू मी, आता तुला आहे ना 2 राऊंड आहे ना असे जबरदस्त मारितो. मला फक्त कामरा अंगावर घेऊ दे. हा का? हा मारी द्या का मग? मारितोच म्हणून. ते लाईट नाही जाणार तुम्ही? नाही आता नाही, हा आता उलट तू आहे ना, तू फक्त गागू नको. असं म्हणते का? हा आत्ता पावर आला हात्याला. ते 2 टाइम लाईट तुमची डिम झाली ना. नाही आता खोकला येणार नाही हा आणि लाईटही डिम होणार नाही. आता लाईटीचा आकडा फुल आला. हा का? बरं बरं. हं? हा चालेल. घेऊ का कामला? हा घ्या. थांब मला इकून उशी घेऊ दे. हा तुला खेटून नाही का हा शांता, हा जाऊ दे. आता आहे ना 2-4 राऊंड, हा 2-4? नाही एवढे नाही, हा. पण 2 राऊंड तर वायाच गेले. बया, लाईट कमी पडली. एकच राऊंड पुरा होईना, त्याच्यात तर तुमचा नुसता दम फिकू राहिले तुम्ही. काय सांगा? तुला काय करायचं आता? दम नाही, दमच दाखवतो तुला. बर बर. पड आता. हा शांता हा थांब बरं का, आता मी लगेच सुरुवात करतोय. हा का? हा बर बर. आली का तुमची लाईट? हो आली. हा का? थांब आता आहे ना हा 5 मिनिटं दम काढ. हा हा हं? हा तशीच राह. हा मी काय म्हणते, हा, बोल ना. एवढं झेपवत नाही वयामानाने. थोडं दमानी बर का. शांता जाशाल करता. नाही ऐक ना, हा तो शरीर आहे ना नव्हताच नाही ना, हा तू झेप होत नाही, पण थांब. हा झेपवत नाही. बया काय आग आहे, झेपवत नाही तरी म्हातारा काही जीव काढू राहिला बाई. अहो मी काय म्हणते, अहो हं? हा बया तुमची लाईट आता लयच फुल आली वाटतं. हो. बाय तुम्ही तर लय त्रास देऊ राहिले बाई. ना मग आता हा ब्लँकेट घेतल्यावर तुम्हाला लयच तरी आली वाटतं. गरमाईच आली मला, फुल लाईट झाली. हा ना. बाबा बस आता बस का? हा ऐकू खुश केलो तुम्ही लय. कर शांता, हा जाऊ दे, पण कसे 2 राऊंड हाणले. बाबा हं? मी म्हणले बाई काय म्हातारा माणूस आहे, काच काय होतं. बाबा तुम्ही तर जसं ब्लँकेट घेतलं आणि जसे भिडले तसे 2 राऊंड होस तो काय हाणलेच नाही बाई. तुला तर बोललो होतो ना. परत तुम्हाला खोकला सुद्धा नाही आला. एकदाच आलं उभं. हा एकदा मध्ये घुसल्या आला होता. हा हा पण काही म्हणा बाई, तुमच्या वयामानाने बाबा तुम्ही तर नवऱ्याच्या पेक्षा वर चढ आहे. हा एवढ्या दिवस तुंबेलो होतो शांता. हा ना? मग हा हा आता काहीच ब्याव नाही. हा आता तू आहे ना जेवण कामावाली. हं? हा बरं तुला बाय कुठलंही कमी पडणार नाही. हा हं? हा तू म्हणली माझ्या पोरांना स्वयंपाक सुद्धा इडून करून न्यायचा, हा. बिनधास न्यायचा. बरं चालेल पण म्हाताऱ्याला प्रेम द्यायचं. म्हातारा फक्त खुश करायचं. खुश. आता मी काय म्हणते, तुम्ही आता थकले असाल ना, हा आता तुम्ही झोपून घ्या. हा मी पण घरी जाऊ का मग? हा जाय आता ते तू. पोरं वाट पाहत असतील ना. तुला 5-10 मिनिटं थोडा येळच झाला. हा टाइमच झाला बाई. पण जाऊ द्या मरू द्या, तुम्ही खुश झाले ना, तुमच्या आनंदात माझा आनंद आहे. हा झाला. हा पण काही म्हणा, तुम्ही एखाद्या तरण्या बांड माणसाला माग टाकशाल, एवढं तुमचं हात्यार डेंजर आहे बाई. जाऊ दे, 4 बी 3 आते. हा मग? तुमच्या पोराला सुनाला काही सांगू नका बरं का. नाही हा नाही तर ते म्हणशील, अरे चादड्या तो मुखात दात राहिले नाही, पिकून गाळा झाला, तुला लाज वाटते का बाया ठेवायला? जेवण बायांसंग प्रेम करतो का असं म्हणतील.
म्हणतील तुम्हाला ते. नाही नाही, त्यांना काल कळून दे. हा. मी तुला आधीच सांगल, ते यायचे असले काही इथं 2 दिवस राहते निघून जाते. हा का? मग आहेच. हा. पण ते 2 दिवस काही तुम्ही वळवळ करू नका बर का. नाही नाही, मग तुला मी म्हणल नको आज काही नको. थांबाल ना 2 दिवस मग. हा मी लावून धरी. हा हा बरं बरं. जाऊ का हा मग? जाय. पण ऐक, जाताना ना दरवाजा लुटून जाय. हा का? हे शांत. हा. माझ्या डायरेक्ट बरगाड्या मोकळ्या झाल्या, कंबर डायरेक्ट गळून गेलं. हा का? हा मला पडू दे आता. ते मी लई इश्के मारले कातू कातू. हा. मग पण तो वय ना एकच नंबर काम झालं. हा बरं बरं. जाऊ. नवतरली बाई आहे तू. हा ये मग. हा मग मी पडू का? हा पडा तुम्ही, मी घेते दार उठून. हा. उद्या येते मग सकाळी कामावर का? ये ये. आजोबा. शांत, तुला पटत हा. का? आजोबा म्हणती काय? हा एवढा बाबा रप्पा रप्पा चालतो तो घरात नसल एवढं काम होत, एवढं जोरात काम केलं म्हाताऱ्यानं. हा हा? बया आता काय सांगा त्या मला आठवणच राहील. पण जाऊ द्या मरू द्या, तुम्ही खुशच केलं बाई मला. ऐक, हा. उद्या पण मी मस्त प्यारे लावली पावड्याचा डबान घेऊन येतो. हा का? हा डोक्याला हा तेलन. हा का? हा मस्त तुला अजून डोक्याचा वाशील मस्त. बर बर. हा? तुम्हाला सांगते जास्त नका तेल लावा, मला ती वासाने मळमळ होती बाई. नाही नाही, थोडं लाई. हा येऊ का मग मी? ये जाय तू, मला पडू दे. हा? हा घ्या झोपून बर का. हा झोप. आता वळवळ नका करू. पैसे घेतले का? हा घेतले. पडत तो आता वळवळ नाही होणार, आता गपचीत पडत. हा हा हा. भया झोपला बाई म्हातारा, उताना चित पाडला, जामच झाला. हा काय बाई म्हाताऱ्याला चळ भरला. इड तरण्या वाळण्याचे झाले कोळशे, म्हाताऱ्याला आले बाळशे. आधी काही वयना मागून जो बाबा भिडला. मरुदे जाऊ दे बाई, आता मला काही हे चांगलं वाटत नाही. पण काय करायचं, आपला दुबळा परपंच आहे. 2 पैसे भेटत आहे कसे बी, म्हणून त्या म्हाताऱ्याला नादी लावायचं काम करते. जाऊ दे मरू दे, झोपलाय आता. येते आता उद्याकडं कामावर परत. उद्या बी थोडेसे 1-2 हजार रुपये काढते त्याच्याकडून. झाला आता जाते निघून. नवरा घरी वाट पाहत असल.